अवधान येते. अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे माझ्या या बोलण्यावर माऊली असे म्हणतात, माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. काय मला सांगायचे की अवधान तरी अवधान येते माझ्याकडे लक्ष द्या. त्या अवधानाबद्दल एका शब्दावर बोलतो आणि शेवटपूर्ण काय करायचं अवधान अवधान पाहिजे. वास्तविक गोष्ट बघा, आपल्या हातात आपलं काहीच नाही, पण आपण सगळं आपलं म्हणतो. कारण नाही आपला संस्कृती आपली ते कोणाच आहे ते काळाचे आणि जर ते जीवन तरी ठीक आहे. आपण काय करतो, आपण असं वाटतं आपल्याला नाही हे आपलंच आहे, वास्तविक तसं नाही आहे. आणि ही गोष्ट आम्ही सत्य प्रत्येकाला समजते. तर ते काळात आपल्याला शेती करतो. शेती वाटायला जर आपली एवढी आहे का शेती आहे, ही शेती मी तुम्हाला वाटायला लावतो. म्हणजे तसंच प्रकारे आपल्याला वाटायला लावलेली त्या यमाच्या आणि कुत्र्याचं जर नाव चाललं ना तर ती पण काढून घेतो. आपल्याला निर्णय काढून घेतो आणि ती हे काढून घेतो. आणि आपण हा जे झाडा पासून आणल्यावर सुद्धा बरोबर उठलो प्रमाण दिलं बघा. असं असताना आपण काय बोलावलेलं आहे आपल्याला त्याकडे काय उपयोगच आहे. आपल्याला हे पाहते पाहता याच्या काय उदाहरण समजून आणायला पाहिजे. जर एकच त्याच्याकडे असं आहे तर आपल्याकडे जे पापाच्या ज्या गोष्टी चालल्या 3 प्रकारचे जे पाप आहे ते आपल्याला घडत राहतं. शारीरिक, वाचिक, मानसिक. आता काय पाप म्हणजे काय तर शरीरातून होणारं पाप आणि वाचिक म्हणजे जीविकाला करणं किंवा आजूबाजूला बोलणं याला काय म्हणतं वाचिक पाप. आणि मानसिक पाप म्हणजे मनानं केलेलं पाप. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ते असं आहे का बघा, पाप करत असताना एक माळेची बाई आणि एक मुलगी होती आणि एक कुंभाराची मुलगी त्या एका गावात राहत होत्या. त्या लग्न झाल्यानंतर ते ज्या गावाला गेल्यानंतर सासऱ्यामध्ये सासऱ्याची एकच निघाली. आता बारीक बाई भाजीपाला करायची आणि कुंभारी बाई ती मटकी करायची आणि तिच्या शेजारच्या गावाला विक्रीला घेऊन जायची. पण ती अशी म्हणजे मी त्या मुद्द्यावर मला समजून सांगायची जे आहे आवाज बरोबर नाही. तर ती अनेक दिवस त्या धंदा करीत राहिलेल्या शेजारच्या गावात आठवड्यावर कष्ट करायचे आणि प्रत्येक रविवारी बाजारात जायच्या. त्या बाजारात जायच्या. ते बाजारात गेल्यानंतर कुंभारी तिची मच्छी घेऊन जायची आणि माळी मच्छी भाजीपाला घेऊन जायची. आणि ते बाजारात करायची आणि तिने मोबाईल आपल्या प्रपंचाला घडलं सुधारली करून ते परत येतो असायचं. त्याच्यावर सांगा जाऊ नका म्हणून खेळात माणसं जाते. आता आपल्याला पैसे पण बरे झाले. मग ते पैसे बरे झाले आपल्या काहीतरी खरेदी करून म्हणजे गुंत विकत द्या पकायला गेल्या आणि एका बाजूला माळीचं आणि एका बाजूला कुंभारीचं बोजा ठेवायचा. तर रविवारीची बाजारात जायचं. पण ती अशी आहे त्यांनी मडके भरले आणि भाजीपाला भरा. परंतु मडके ज्या बाजूला होते ना त्या बाजूला माळी बाई आली आणि ज्या बाजूला भाजीपाला होता ना त्या बाजूला कोण आला कुंभारी नाही. आता तुला बरेच वर्ष तिथे बाजारात गेला तर पाहिजे आपण त्या वाटी सगळं बाजारात जातो यांना घेऊन. पण आपल्या पाठीवर नीती टाकतात काय म्हणून त्या माणूस घेऊन खाद्य भाजी त्या उंटाची भाजी एक पिढी काढली. आता त्या भाजी ज्या बाजूला होती त्या बाजूला कोण होतं कुंभारी. आणि कुंभारी दापायचं त्याला कुंभारी धाब्याकडे आपली त्याच्याकडे आपली पण जातो. आता हे हिमालयाचा पावसा म्हणायचं मग आपण एक पिढी खाली 2 जुडी खाली 3 जुडी खाली कमी गोजा होता इतक्या वेळ खायला गोजा पण झाल्यावरती झालं आणि सर्व मटके हे उदाहरण कशा दिलं आहे का लग्नच असून माहिती असून आपली मैत्री असून देखील आपण तिला मदत नाही केल्यामुळं काय झालं हे मला
ती अशा प्रकारची पाप आहे ना ही खेळत माझं माणसाने. आता मी तुम्हाला एक मध्यंतरी एक चिटकं म्हणून रामायणातला 30 रामायणाबद्दल मागच्या वेळी बोललो होतो मी कारण मला आठवत नाही बोलत होतो की जर प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की 5 गोष्टी 4 गोष्टी ज्या आहे जल से पतला कौन है भूमि से भारी, कौन है आगे से तेज, कौन है काजल से काली. हे म्हणजे जल से पाण्यावरचं पातळ काय आणि जमिनीवरची जळ काय आणि अग्नीवरचं तेजस्वी काय आणि काळावरचं काळ काय याचं उत्तर आपण प्रत्येकाला शोधलं पाहिजे. उत्तर असं आहे जल से पतला आहे ज्ञान, ज्ञानासारखं पातळ काही नाही. आणि पृथ्वीची जळ पापा हिचं जळ काहीच नाही. आणि त्याचं क्रोध आहे ना क्रोधा इतकं आगीचा क्रोध आगीवरचा क्रोध हा काय असतो पावर होते असतो काय असतं त्याला जलच म्हणून त्या गोष्टी प्रत्येकाने माहिती म्हणून सांगितलं याच्याबद्दल. आता मी जे सांगत होतो या मुलीचं अवधान आपलं अवधान आहे का या ठिकाणी अवधान लक्ष आहे का आपलं मुळात लक्षच नाही. प्रत्येकाचा आंतर रूप आहे पाहिजे विचार करून विचारायला पाहिजे का आपण खरंच आपला या कर्माच्या गोष्टीमध्ये अवधान आहे का. बाकी मला बोलण्याची संधी दिली ना हे संधी बोलत असताना तर माझे तात्पर्य बोलणं अस्पष्ट होतं. तात्पर्यामुळे ज्याला उच्चार पाहिजे करा उच्चार आवाज कमी जास्त करणं हा प्रकार माझ्या नाही पण ते तात्पर्यामुळे पण कोंबडी बनवण्यासाठी वाटते तरी ही आपल्याला नीट सांगता येतं एक ब्राह्मण होतो ब्राह्मण जोडतो.